और जो बल्लेबाज है विकास विश्वास रसाल। तो सभी आए हुए यहाँ पे मेहमान और दर्शक इस टूर्नामेंट का आंखों देखकर सुन रहे देख रहे हैं। इस बीच मैदान के अंदर 40+ का ये मैच, तो कुल मिलाकर कितना ओवर का मैच खेला जाएगा? 3 ओवर का। तो 18 गेंदे एक तरफ से फेंक सकते हैं आप लोग। तो पहली गेंदबाजी का पास हम गेंदबाज पहली गेंद को उड़ा जनार्दन ने, देखा जाए तो गेंद को समेटते हुए, लेकिन गेंद वन बाउंस निकलती हुई बेहतरीन बम 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 चौका। ओमकार जिसने थोड़ी सी पीली छा गए जनार्दन के ऊपर। भाई उम्र बढ़ चुकी है लेकिन उसका हौसला आज भी वही है। तलवार पुरानी है लेकिन धार और कटा आज भी वही है। ठोको व्यासपीठावरती आपण पाहतो कॅप्टन ऑफ द टीम संदर्भ टीमचे कॅप्टन आमचे प्रथमेश पाटील। गेंद को हल्के से ब्राश किया, गेंद निकलती है यहाँ से मिड विकेट के दायरे में वाइडिश। तो देखा जाए तो जनार्दन का क्लास, क्या लाजवाब बल्ला घुमाया था। पहली गेंद के ऊपर चौवा और उसके बाद फिर से गेंद को हल्के से खेला वाइडिश, मिड विकेट के दायरे में गेंद को ढकेल दिया। तो तकरीबन 5 रन यहाँ से मुकम्मल करते हैं स्कोर बोर्ड के ऊपर। तर या ठिकाणी आपण पाहतो कॅप्टन संदर्भ टीमचे कॅप्टन ऑफ द टीम प्रथमेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जात आहे। तर या ठिकाणी आपण पाहतो आमचे कॅप्टन संदर्भ टीमचे प्रथमेश पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे नितीन पावशे यांच्या शुभार्थे। अरे भाई इसकी उम्र बढ़ चुकी है लेकिन देखिए उसका और उसका हौसला आप भी बढ़ा है। नदी चाहे गहरी है लेकिन प्रवाह आज भी वही है। तलवार पुरानी लेकिन धार काटा आज भी वही। लेकिन ये हो क्या हुआ, देखिए जनार्दन यहाँ पे काफी अच्छा गेंद को उड़ाकर खेलना था और गेंद को देखा जाए तो गेंद निकलती फिसलती हुई अपने हाथों से गोदी से। तो यहाँ से जनार्दन इस बीच मैदान के अंदर तो इस गेंद को देखा जाए तो बल्ले के साथ नहीं पैरों के साथ खेलना चाहते थे। नया बल्लेबाज आ चुका है सोमनाथ। तो 1 रन यहां से स्कोर बोर्ड के ऊपर, स्कोर के साथ स्कोर निकलता हुआ 11 रन। तो 11 रन के ऊपर पहली विकेट की सफलता मिल चुकी है। नीलजे बनाम खम्बाल पड़ा है, 2 टीमों के बीच एक 40+ का मैच। आज शाम का वक्त निकल चुका है 4 बजे, 4:05 हो चुके हैं। तो देखा जाए तो पहला विकेट का पतन हो चुका है विश्वास। तो जल्द से जल्द अपना शतरक्ष का भार है वो संभाल लिए, क्योंकि यहाँ पे समय निकलता जा रहा है। समय के साथ खेले तो अच्छा रहेगा।
लवकर लवकर जल्द से जल्द इस मैच को सजाया जाए, इस मैच को पिकअप दिया जाए, रिकवरी किया जाए। तो राजेश का पहला ओवर मुकम्मल खत्म हो चुका और देखा जाए तो पहली ओवर में तकरीबन 11 रन बटर स्कोर यहाँ पे अपने निजी स्कोर के ऊपर खेलते हुए जनार्दन क्या अब भी वही जोर और जोश और जोखिम दिखाते हुए। जनार्दन की बात की जाए तो अब भी स्ट्राइक के ऊपर नहीं तो नॉन स्ट्राइक के ऊपर हम लोग देख सकते हैं, तो 50 के ऊपर की उनकी आयु, लेकिन अभी भी इस नौजवान खिलाड़ियों के लिए एक प्रेरणादायक बल्लेबाजी कर रहे हैं। तो फिर से चलते हैं इस बीच मैदान के अंदर, फिर से गेंद काफी लेग स्टंप के बाहर, अंपायर दोनों उंगलियां हवा में लहराते हुए और देखा जाए तो अतिरिक्त उछाल और उस उछाल के साथ 1 रन का इजाफा। तो 1 रनों के साथ स्कोर निकलता हुआ आगे की तरफ छलांग लगाने वाली 12 रन की पारी खेलते हुए नीलजे। फिर से गेंद को ब्लॉक होल से उखाड़ कर फेंक दिया, 1 रनों का इजाफा और 1 रनों से ही संतुष्ट मेरे हिसाब से रहेंगे, क्योंकि 1 रन के साथ 13 रन। तो निजी स्कोर देखा जाए टीम का 13 और 1 विकेट विश्वास इन डगआउट एंड नीलजे टीम। तो अब आ चुका है जनार्दन, फिर से क्रॉस लाइन ने इस गेंद को उठाकर खेला है, गेंद निकलती डीप बैकवर्ड स्फीयर के दायरे में, गेंद फिर से 4 रनों के लिए। देखिए इस बल्लेबाज की खासियत है और उस खासियत को नसीहत में बदल देने का उनकी हैसियत, नाम है जनार्दन। डीजे किरण तो जनार्दन की पारी का अंत होते हुए नजर आ रहा है। क्या लाजवाब पारी खेल चुके थे, चौके के ऊपर चौका लगाने वाली पारी खेल चुके थे दूसरे सेशन में भी, लेकिन हल्के हाथों से गेंद को इनफील्ड के अंदर स्क्वायर लेट के दायरे में इस विकेट को देकर बैठे। और देखा जाए तो 2 विकेट का पतन हो चुका है नीलजे 11 के। वो जनार्दन जो कप्तान थे वो खुद अब डगआउट में आकर बैठे हुए। अठारह रन। तो 18 रन बनाकर यहां पे नीलजे, तो यहां से फिर से क्रॉस लाइन खेलना चाहते थे, लेकिन यहां से अनसक्सेसफुल होते बल्लेबाज, लेकिन 1 रन जुटता हुआ 1 रनों के साथ 19 के ऊपर स्कोर हो जाकर पहुंचा हुआ है। तो नीलजे बनाम यहां पे खंबल पड़ा है, 2 टीमों के बीच 40+ का मैच आज का शाम का वक्त ढल चुका है। देखा जाए तो 4:12 हो चुके और इस मैच का आंखों देखा सुनाने के लिए मैं खुद चंद्रकांत खारिक देखा जाए तो फिर से गेंद को हल्के हाथों से खेलना चाहते थे, गेंद को मानो और विकेट के बनने विकेट, तो चौथा विकेट, तीसरा विकेट। सातों जन्म तुझको पाते
तो सोमनाथ ऑन फायर आग लावून टाकतो मी म्हणेल या पहिल्याच चेंडूवर. तो उस गेंद को काफी स्क्वायर कट के दायरे में गेंद को हल्के हाथों से ढकेल दिया था. कारपेट के शॉट आए और ये 1 रन का हिसाब आया. 1 रनों के साथ 25 नहीं तो 26 रन. 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. नीलजे बनाम खंबल पड़ा है. दो टीमें आपस में भिड़ रही है. 40+ के दौरान देखा जाए तो ये मैच तीसरा ओवर उमेश द्वारा. प्रतिम आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. हवाई सफारी 6 धावेसाठी डीजे. तर या दरम्यान विनंती करेल मी या ठिकाणी नेरळ टीमला. बघा नेरळ टीमचे कॅप्टन आपल्याला सूचना येते की आपण सर्वांचे आरडी लवकरात लवकर जमा करा. जर वेळ संपला तरी ते आयोजक निश्चित तुम्हाला बाद घोषित करतील. देखा जाए तो सोमनाथ और दीपक काफी अच्छी मरम्मत की हुई बल्लेबाजी कर रहे हैं. देखे जाए तो काफी अच्छा ब्लॉक हॉल में इस गेंद को खेला है हल्के हाथों से. 1 रन चुरा लिया. 1 रनों के साथ स्कोर फिर से निकलता हुआ 33. तो 33 के ऊपर नीलजे टीम पहुंची हुई है अभी तक 3 विकेट के बदौलत. तो बतौर कप्तान देखा जाए तो यहाँ पे सोमनाथ और दीपक फिर से गेंद को हल्के हाथों से खेलकर निकल दिया. गेंद निकलती है वाइड लॉन्ग ऑफ के दायरे में. 1 बाउंस यहाँ से गेंद को दबोच लिया है. यहाँ पे देखा जाए तो 2 रन. काफी अच्छी गुड रनिंग द बिटवीन विकेट और 2 रनों के साथ यहाँ पे नीलजा टीम पहुंची हुई है स्कोरबोर्ड के ऊपर 35. तो आखिरी गेंद इस उमेश की गेंदबाजी के तौर पर देखे जाए तो 3 ओवर का मैच और 3 ओवर की मैच में आखिरी गेंद लास्ट एंड बेस्ट डिलीवरी. फिर से गेंद को अक्रॉस लाइन खेला है. इस गेंद को देखा जाए तो डिप बैकवर्ड स्क्वायर के दायरे में गेंद को खेला है. दूसरी रन के लिए जाना चाहते थे लेकिन यहाँ पे विकेट का पतन. तो देखिए 1 रन आसानी से चुरा लिया था. दूसरी रन तेजी से दौड़कर लेकिन विकेट का पतन हुआ. काफी अच्छा बहुत बढ़िया ब्रेक थ्रू लगा आखिरी गेंद के ऊपर. तो देखा जाए तो स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर 36 रन और 37 रन का विजयी स्कोर लाना होगा खंबल पड़ा 11 को अगर इस मैच में बने रहना है तो. करतो सपोर्ट.
तर लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांचं आव्हान आहे ते खंबालपाडा संघासाठी. यापुढे सामना होईल तो आगासन वर्सेस कोपरोली. हे दोन संघाचा संघ नाही, कुणाचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. आगासन आणि कोपरोली दोन्ही संघाचे संघ नाही, कुठे असतील ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. तर विजयासाठी 18 चेंडू 37 धावा असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय खंबालपाडा संघाकडून. विजय आणि गोलंदाजा मार्कवर नेहमीच्या शैलीप्रमाणे जनार्दन बघा पहिल्याच षटक हाताळण्यासाठी सज्ज होता, परंतु पहिल्याच चेंडूवर 2 धावा. गुड रनिंग द बिटवीन इकडे क्लाउड अपील होते. एक छोटीशी अपील करतात जनार्दन. आपल्यावर स्वतःवर विश्वास होता, परंतु पंचांनी बघितलंय, पंचांनी फेटाळून दिले अपील आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा. स्कोरबोर्ड मध्ये मी श्री गणेश होतोय 2 धावेने इथं खंबालपाडा संघाच्या धावसंख्येच्या रूपाने. पाहूया फलंदाज बघितलं तर सूरज आणि संतोष मैदानामध्ये ओपनिंगची साजेदारीसाठी चाललेली लढत असेल दोघांमध्ये. चेंडू जातोय, ब्राश होतोय, अप्रतिमे फड होतोय, विकेटचा पतन होतोय, घातपात होतोय आणि फार मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं प्रतिघातला चढवलाय जनार्दन आणि गोलंदाजा मार्कवर पहिल्या विकेटचं पतन होते. डीजे टोको धन्यवाद डीजे. फार मोठा आक्रमण आणि फार मोठा प्रति हल्ला चढवला. चेंडू जातो वाईड लॉंग ऑनला. चेंडू सीमा रेषा पार चौकात. पुन्हा सकाळी सापणार रिवर्सचा फटका खेळलाय. मला वाटतं चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक कलेक्ट करेल तोपर्यंत मला वाटतंय धावसंख्येला करतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 8. तर बघा जनार्दन याच्यावर पहिल्या षटकावर फार मोठं आक्रमण. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये मी म्हणेल चांगलाच कमबॅक करतोय हा खंबालपाडा संघ. खंबालपाडा वर्सेस निलजे या दोन उभय संघांमध्ये चाललेला एक प्रतिद्वंदी प्रतिघात हल्ला आणि या हल्ल्याचं बघा प्रायचित्त बघितलं जनार्दनचं पहिलं षटक खूप महागडं षटक ठरतंय. 1 विकेटच्या मोबदल्यात पुन्हा असा काहीसा पूर्णपणे मला वाटतंय चेंडू बॅटला ब्रश करून जातोय. सीमा रेषा पलीकडे वेध घेतोय. चेंडू जातोय घसत चटत पुसत गरंगळत करंगळत करंगळत करंगळत. डीजे चौकार. संतोष की गाड़ी चली निकली पम 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 4 रनों के साथ. फिर से गेंद बॉल के से लेट कट खेला था, लेकिन बैकवर्ड रिजर्व में गेंद निकलती हुई यहाँ से 1 रन चिरला. दूसरी रन की दौड़ लगाई. 2 रन मुकम्मल. तो खरोखर चांगलीशी गुड रायडिंग द बिटवीन विकेट मी म्हणेल. चांगला असं चाललेला खरपूस घेतलाय समाजा. बघा जनार्दनवर प्रति हल्ला चढवलाय.
पहिलं षटक खूपच महागडं ठरलं मी म्हणेल जनार्दन याचं, कारण तब्बल 7 चेंडू आणि 14 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर मॅच मीटिंग नको, अजूनही सामने खेळवायचे. मलंग कल्याण शहरात नावाचा दरारा ठेवून गेला. मलंग कल्याण शहरात नावाचा दरारा ठेवून गेला. असा एकच वाघ शनिवार बुवा अमर होऊन गेला. असा एकच वाघ भास्कर बुवा अमर होऊन गेला. असा एकच वाघ शनिवार बुवा अमर होऊन गेला. असा एकच वाघ भास्कर बुवा अमर होऊन गेला. तर बघा जनार्दन याचं षटक संपल्यानंतर मी म्हणे विश्लेषण करायचं झालं तर 7 चेंडू आणि 14 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि खंबालपाडा संघाची धावसंख्या झालेली ती 1 गडी 14 धावसंख्या. तर दुसरं षटक हे प्रगतीपथावर असेल. देवीदास पुन्हा चेंडूला दिशा दिली, अप्रतिम असं मी म्हणेल. अप्रतिम फटका, चेंडू जातोय, मिसअंडरस्टँडिंग होते. बघा क्षेत्ररक्षक इथे चुका करतोय आणि चुकीला माफी नसणार, कारण 40+ मध्ये जर आपल्याला खेळायचे तर आपल्याला तेवढीच एनर्जी ठेवावी लागेल. प्रेक्षकांची मने जिंकायची असेल तर. पण आउटफील्ड वेगवान होती आणि मिसअंडरस्टँडिंग मध्ये क्षेत्ररक्षक चुका करतोय. तर अगसन टीमचे कॅप्टन आणि कोपरो टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण टॉस साठी लगेच यायचं. अगसन आणि कोपरोली तर खरोखरच स्लीपर कव्हर मध्ये पुन्हा चेंडू भिरकावून दिला होता, परंतु धावसंख्या काही रोखू शकत नाही. गोलंदाज धावसंख्या पुन्हा वाढते. धावसंख्या होती ती 18. बघा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या ती 18. विजयासाठी जायचे तर 18 चेंडू आणि 37 धावांचा आव्हान होतं. पुन्हा माणसा स्लोअर चेंडू होता, परंतु चेंडूला पूर्णपणे खेळून काढतोय फलंदाज. एक धाव येते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. कारण आपण बघितलं तर वाईट डिश लावून आपला चांगलं क्षेत्ररक्षण, आउटफील्ड वेगून होती. चेंडू स्लोअर गेला, हातामध्ये विसावला, त्याच्यानंतर फेकी थ्रो केला, रिकव्हरी केल्यानंतर चेंडू मैदानामध्ये आला. तर टायगर टीमचे कॅप्टन आणि द्वारली टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण टॉससाठी यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचंय. तर धावसंख्या ती 19. पुन्हा अप्रतिम क्लास दाखवलाय. पुन्हा स्लीपर कव्हर मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. वनबाऊ क्षेत्ररक्षण घडतंय, सस्तय, फुलतय. धावसंख्या ती 20. चला टायगर टीमचे कॅप्टन आणि द्वारली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. सेकंड राऊंडचा पहिला मॅच असेल लागले. चेंडू जातोय बॅकवर्ड रिझम मध्ये. चेंडू बघा धावतोय, पळतोय, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय, परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय. तो एक धाव येते, सिंगलच्या रूपाने का होईना स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती 22. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये बघितलं तर खरोखरच 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये बघितलं तर 22 धावा. तर स्ट्राईकला पाहू शकता राजेश चौधरी, हा सुद्धा एक उच्च मातंबर असा खेळाडू. चेंडूला भिरकावून देतो. वाईट बघू क्षेत्ररक्षक जज करतो की नाही, परंतु त्यालाही चकवून चेंडू जातोय. पुन्हा क्षेत्ररक्षक जज करतोय, कलेक्ट करतोय आणि फेकी थ्रो मध्ये येतोय, तेव्हा धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 24. गावची गावदेवी माता उद्या जन्मला दाता दाता. तर मॅच मीटिंग नकोय, लोकांना सामना चालू करा असं आयोजकांचं निवेदन येतंय. पंच सामन्याला उशीर होतोय. आपल्याला स्कोअर झालेला आहे मी सांगतो 24 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 13 धावा विजयासाठी. 7 चेंडू 13 धावा. तर लवकर लवकर मॅचला स्पीडअप द्यायचे, रिकव्हरी करायचे, पिकअप घ्यायचे. 7 चेंडू 13 धावा.
आज बघितलं तर आई गावदेवी क्रिकेट संघ काकडोला आयोजित स्वर्गीय शनिवार बुवा भास्कर बुवा दुधकर स्मृती चषकामध्ये 2019 मध्ये आज माझ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं पुनश्च सहर्ष स्वागत 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 आणि माझ्या युट्यूब वर जे प्रेक्षक वर्ग बघत आहे त्यांचं सुद्धा स्वागत आणि माझा डीजे मास्टर सागर हा सुद्धा प्रतिमाशी संगीत वाजवतोय सुरेल संगीत देतोय त्याचं सुद्धा स्वागत डायगर संघ आणि द्वारदी संघाचा संघ नायक नाणेफेकीसाठी यायचंय तर पहिले चेंडूवर निर्धाव चेंडू डॉट चेंडू जे सांगतो ते बघा 5 चेंडू आणि आता जायचं तर विजयासाठी तर 13 धावा 5 चेंडू 13 धावा कुठल्याही प्रकारची विकेट न लॉस करता आणि दुसरा चेंडू सुद्धा अप्रतिम सुरेख चेंडू आणि निर्धाव चेंडू 2 बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आता मी म्हणे काहीसा सुर्ग बसलाय चेंडू भिरकावून दिलाय चेंडू जातोय 1-1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार डीजे तो 19 धावांवर योगदान आहे या मैदानामध्ये खंबाळपाडा 11 संघासाठी चांगलासा कमबॅक करतोय षटकार मागील चेंडूर बघितला असेल बॅक टू 2 चेंडू निर्धाव टाकले होते त्याच्यानंतर षटकार येतोय वाईड मिड विकेटच्या दिशेने उंच असा भरारी घेऊन गेला षटकार पुन्हा असं मला वाटतंय चेंडू बॅटने पॅडने जातोय काय परंतु एक धाव येते धावा या अति महत्वाच्या असतील धावा कुठल्याही प्रकारे येऊ द्या पण धावे विजयासाठी खूपच महत्वाच्या निर्णायक असतील आणि एक धावेची भर पडते स्कोर बोर्ड मध्ये धावसंख्या होती ती 31 तर 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा दोन चेंडू 6 धावा निलजे वर्सेस खंबाळपाडा या 2 संघांमध्ये 40+ सामना पुन्हा सायकल्स लाईनी चेंडू विरकावून दिला चेंडू जातोय मला वाटतं चाबुक चपराक चौकार धन्यवाद कुठल्याही प्रकारचे विकेट नाही टाकले तरी 1 धावाने आपण विजयी होऊ शकता खंबाळपाडा संघ बघा रोमॅन्टिक मॅच झाला होता डोळ्याची पारणं फेटून टाकणारा जनार्दन अपयशी होतं इथं कर्णधाराला साजेसा खेळ केला होता मी म्हणेल जनार्दनने चांगलाच पण दुसऱ्या सेशनचा जरा विचार केला तर जनार्दनच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला पहिलं षटक आतलं होतं जनार्दनने आणि तब्बल 14 धावांचं योगदान दिलं होतं मी म्हणून फार खर्च कडूला गोलंदाज आता विजयासाठी तर विजयासाठी 2 धावा परंतु 1 काढली तरी पण विजय होऊ शकतो तो खंबाळपाडा संघ धाव संख्या झालेली ती 35 आणि एक मी म्हणेल काहीसा एक संघर्षमय चौकार आला आणि पूर्णपणे समीकरण बिघडून टाकलं ते निलजा संघाचं ते खंबाळपाडच्या या फलंदाजानं म्हणजे राजेशनं ज्याप्रमाणे संतोषने फलंदाजी केली होती 19 धावांवर अजूनही मैदानामध्ये तंबू ठोकून बसलाय आणि त्याला तडजोड जो राजेश तो आता चौकाराने काहीसं मला वाटतं समीकरण बिघडवून टाकतोय धाव संख्या मला मी म्हणेल 35 होते आणि अजून विजयासाठी 2 धावा या निलजे संघाला चला दाले संघ आणि इथे डायगर संघ विनंती करत टावसाठी यायचं आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टावसाठी यायचं तर बघा एक मी म्हणेल एक संघर्षमय असा विजयासाठी फटका मारण्याचा प्रयत्न असणार या फलंदाजाचा बघितलं तर खंबाळपाडा संघाकडून स्ट्राईक एंडवर आहे तो राजेश खरं जे मागील चेंडूवर चौकार घिसला होता सामन्याचं समीकरण बिघडून टाकतो चेंडूला दिशा दिली हुक केला चेंडूला चेंडू जातोय विजयासाठी मी म्हणेल आगेकूच करतोय धाव संख्या बरोबरीत होते 36 धावा परंतु इथं विजय संपादन करतोय खंबाळपाडा संघ विजय झाल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आरएल संघाचं हार्दिक कौतुक